तर नमस्कार मित्रांनो, आज लक्ष्मीपूजन आहे. तर लक्ष्मीपूजनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आज तारीख आहे 21 ऑक्टोंबर आणि मी आत्ताच उठलोय आणि आता नाश्ता करायचा. आपल्याला नाश्त्यामध्ये आहेत पोहे. तर मम्मी बोलवते आपण नाश्ता करू आणि मग आपण परत ब्लॉगला चालू करू. तर नाश्त्याला केल्यात पोहे. आता आपण पोहे खाऊ. आंघोळ बाकी आहे आपली. नाश्ता केल्यावर आपण आंघोळ करणार आहे. आंघोळ झाली तर आता थोडं सिरीज बघतोय आणि मग आपण संध्याकाळी आपण फटाके आणायला जाणार आहे लक्ष्मीपूजनसाठी. आता आपण पुरी भाजी खातोय. दुपारचं जेवण म्हणजे 10 दिवस झालं बाहेर होतो. तिकडचं जेवण एवढं काही चांगलं नव्हतं, पण हे खूप मस्त लागतंय. तुम्ही पण खा. तर आपण हे काय बनवले? लक्ष्मीच्या घाटी. लक्ष्मीच्या गाठी बनवल्या माझ्या पप्पांच्या. आणि त्या 16 कोणाच्या? 16 लक्ष्मीच्या. 16 लक्ष्मीच्या बनवल्या. आणि 9 तुझ्या 9 आणि पप्पांच्या 9. अशा प्रकारे आपण लक्ष्मीच्या गाठी बनवल्यात. खूप मेहनत गेली, कारण दरवेळेस कंपनीतनी बॉक्स भेटलाय मित्रांनो, मला नाही पप्पांना. त्यात काय आहे बघू आपण. तर दरवर्षी प्रमाणे मिठाई दिली. तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुम्हाला लक्ष्मीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता आपण पूजा मांडणार आहे लक्ष्मीपूजनसाठी. मी कुर्ता घालून तयार आहे आणि फक्त आपल्याला आता पूजेची तयारी करायची. हार पण आपण तयार केलेले आहेत, म्हणजे एक गाडीला लावायचं आणि एक घराला. लक्ष्मीपूजन आहे पण बाहेर पाऊस पडतोय जोरात एवढा, म्हणून कोणच फटाके फोडताना दिसत नाही. कारण दिवाळीत पाऊस पडतोय अचानक, बघू शकताय किती जोरात पाऊस. तर आम्ही सगळे तयार झालोय, मम्मी पप्पा आणि मी. पण दीदी बाकी आहे अजून, कारण दीदीचं काम चालू आहे. वर्क फ्रॉम होम आहे तिला. दीदी दिवसभर काम करते. काम होतं तोपर्यंत आपण पूजेची तयारी करून घेऊ. आणि पूजेची तयारी करण्यासाठी खूप सामान लागणार आहे आपल्याला. काय काय बार घराला थांबा निघाला. एक गिफ्ट भेटले पप्पांना, आधीच भेटले कंपनीतून. तर काय येते बघू. ही पण मिठाईच आहे, सेमच मिठाई आहे. ही पण आपण पूजेला ठेवू. आता पूजेला काय काय ठेवणार आहे आपण तुम्हाला दाखवतो मी सगळं. हे तुम्हाला मी सकाळी दाखवलं होतं. त्या लक्ष्मीच्या गाठी बनवल्या 16 आणि 9. पूजेची तयारी करायला आपण सुरुवात केली. तर पप्पा तयारी करतात, मी पण मदत करतोय त्यांना आणि मम्मी पण मदत करते. पण दीदीचं काम चालू आहे त्यामुळे ती काम करते ऑफिसचं. तर तिचं तयारी झाली की ती पण येईल व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपण तयारी करून ठेवू आणि आरतीला बोलवू तिला.
पंत्या फोडल्या, म्हणजे हे पंत्यांचा बॉक्स फोडलाय आणि धूप बीप फोडले. हे धूप लावायचे आपल्याला. धुपाचा खूप असा मस्त वास येतोय, लावल्यावर तर अजून भारी वास येईल. काहीची नाही खात नाही. आणि हे अजून काय आहे, वाती. वाटते. ह्या आहेत वाती. आपल्या 5 वाती तयार करायच्या, 3 वाती तयार केल्यात आणि राहिल्या 2च फक्त. कैची घे तिथे पप्पा, कैची घ्या. आता या 2 वाती लाव फक्त. आपण 1-1 रुपये ठेवलाय त्या नागवेलीच्या पानावर लक्ष्मी पूजनासाठी. तर नमस्कार मित्रांनो, आपली सगळी तयारी झाली आहे. आता फक्त एक आरती करायची आपल्याला. तर त्याच्या आधी आपण काय काय लावलंय, म्हणजे काय काय पूजेसाठी तयारी केली ते दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे मिठाईचं बॉक्स ठेवलेत आणि ही आपल्या लक्ष्मी मातेची तस्वीर आहे आणि हे सगळं ताट सजवलं आपण. आणि हा फराळ आणि थोडी फळं आणि नारळ आणि गडवा, त्या अशा प्रकारे आपण सगळे तयारी केले. धूप आणि अगरबत्ती सुद्धा लावून झालेली आहे. आता फक्त आरती करायची बाकी आहे, मग आपल्या लक्ष्मीपूजनची सगळी तयारी होईल. पण दीदी अजून तयार झालेली नाही आहे, कारण दीदीचं काम चालू आहे अजून. दीदी लवकरात लवकर वर्क फ्रॉम होम पूर्ण. तिचं 9ला लॉग आउट होतं. अहो नंतर म्हटलं बाहेरची पूजा करताना 2 होतील ना, लगेच नका सगळ्यांना का लावू? टाकलंय की दूध टाकलंय की दूध त्यात कशा पेटेल की. तर दीदीचं आता कुठं उरकलंय, पण दीदी तयार नाही आहे आरती करायला. पाजयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती, मूर्ती दर्शन मात्रे मान कामन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव. तर त्या गाठी आपण सोडतोय आता. सकाळी ज्या लक्ष्मीच्या गाठी गेल्या होत्या त्या आपण आरती पण केली आहे आणि सगळं झालंय. आता आपण गाडीची पूजा करायला जाऊ थोडी, आणि थोडी पूजा नाही म्हणजे पूर्ण पूजा करायची आहे. आणि हार केला आपण गाडीसाठी. तर दीदी काही येत नाही, तर आपण खाली जाऊ गाडीची पूजा करायला आणि गाडीला हार घालू. आणि मी केदारनाथला गेलो होतो 10 दिवस, तर तिकडून एक फ्लॅग पण घेऊन आलो, तो पण लावायचा आपल्याला. त्या केदारनाथचा व्लॉग तुम्हाला ह्याच्यानंतर बघायला भेटेल, कारण मला खूप टाईम लागेल तो एडिट करायला. तसंच मी केदारनाथवरून 4 धाम यात्रेचं मंदिर घेऊन आलो आहे. ते पण पप्पांचं म्हणणं आहे की इथं पूजावं आपण. मंदिर तुम्हाला
आपण गाडीची पण पूजा केली आणि मंदिरात पण जाऊन आलो आणि किल्ला बघता तुम्ही या व्हिडिओत या बिल्डिंगमध्ये लागून किल्ला बनवला आहे. आता चालू घरी जाऊन आपण करू व्हिडिओ कॉल सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊ. आपल्याला फटाके फोडायला जायचं होतं बाहेर, पण पाऊस इतका जोरात आहे की आपल्याला फटाके फोडायला बाहेर जाता येणार नाही. त्यामुळे आपण उद्या बघू, ट्राय करू की उद्या फटाके फोडता येतात का, कारण आज तर फोडता येणार नाही कारण पाऊस चालू आहे जोरात. आपला प्लॅन होता की फटाके घेऊन यायचं, पण नाही घेऊन आता आले. खूप दिवसापासून तुम्ही व्लॉग बघितला नसेल आपल्या चॅनलला, कारण मी खूप ट्रिप करत होतो. एक नाशिकची ट्रिप झाली, केदारनाथची ट्रिप झाली आणि त्यामुळे मला व्लॉग टाकता आले नाही. पण ह्यापुढे तुम्हाला डेली व्लॉग बघता येतील आपल्या चॅनलवर. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, म्हणजे राजवडे व्लॉगला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. बाय बाय.